वळूया पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे, ती म्हणजे ट्रक पलटी झाल्याने 4 जण ठार झालेले आहेत। मुंबईतील विक्रोळीत भीषण अपघात झालेला आहे। ट्रक पलटून हा भीषण अपघात झालेला आहे। चालकाला सध्या पोलिसांनी अटक केली आहे। रात्री 12 नंतर हा अपघात झाला। विक्रोळीमधील सूर्यानगर पोलीस स्टेशन जवळ ट्रक पलटून 4 जणांचा दुर्दैवी अंत झालाय। मध्यरात्री 12 नंतर ही घटना घडली आहे। घटनास्थळी नागरिकांची बरीच गर्दी जमली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून आता ट्रक चालकास अटक केलेली आहे। या दुर्घटनेत जे मृत झालेले आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत, ती म्हणजे शेखर मसुडे, अब्दुल हमीद शेख, विशाल शेलार आणि अश्विन हेब्रे ही मृत व्यक्तींची नावे आहेत। 4 जणांना या अपघातात आपला जीव गमवावा लागलेला आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यांच्यासह। संदेश, काय सांगाल? अपघाताची तीव्रता एवढी होती की 4 जणांचा मृत्यू झालाय। नेमका अपघात कसा झाला? चूक कोणाची? निश्चितच वृषाली, गुरुवारी 11 ते 12च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। हा जो ट्रक आहे हा सूर्यानगर परिसरामधून जात होता। त्यावेळेस या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका गटाराचं काम करण्यात आलं होतं। त्या गटाराचं काम जे आहे निकृष्ट दर्जाचं होतं, त्याच्यामुळे हा ट्रक त्यामध्ये फसला आणि त्यानंतर काही वेळाने हा धान्याने भरलेला जो ट्रक होता तो बाहेर काढताना ट्रक चालकाचं नियंत्रण कुठे ना कुठेतरी तो गमावून बसला आणि हा ट्रक त्याच ठिकाणी पलटी झाला। आणि नेमकं त्याच वेळेस या परिसरातील काही जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आले होते आणि ते या ठिकाणी अडकले। मात्र या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू जो झालेला आहे, या दुर्घटनेमध्ये 4 जण जे आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांची नावं आहेत अश्विन हेब्रे वय 32, विशाल शेलार वय 22, अब्दुल हमीद शेख वय 42 व चंद्रशेखर मुसळे वय 40। या घटनेमध्ये चांद हसन शेख नावाचा जो व्यक्ती आहे तो गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण दुर्घटनेला जबाबदार एकंदरीत सध्या तरी ट्रक चालक दिसत असला तरी बीएमसीची देखील जबाबदारी आहे, कारण सातत्याने या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते पाठपुरावा करत होते। या गटाराचं जे काम आहे निकृष्ट दर्जाचं केलं असल्याने त्यांची मागणी होती की या गटारचं काम व्यवस्थित करण्यात यावं, मात्र निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे हा ट्रक जो आहे तो या ठिकाणी फसला होता। वृषाली, निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। इतरही अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोतच, पण तुर्तास धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।